पांढरे केस लपवू नका, थांबवायला शिका। नंबर 1, आवळा। आयुर्वेदानुसार पित्त दोष प्रकोपित झाल्यास आपले केस पांढरे होत असतात आणि आवळा हा शीत गुणाचा आहे, त्यामुळे तो पित्त शमन करण्याचे उत्तम काम करतो। शिवाय आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी किंवा तो रंग वाढवण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे। यासाठी नियमित तुम्हाला 1 चमचा आवळा चूर्ण किंवा 1 संपूर्ण आवळा खावायचा आहे। नंबर 2, तीळ। तिळामध्ये विशेषतः काळे तीळ आहेत, हे आपल्या केसांचा पांढरटपणा कमी करण्यास खूप छान मदत करतात। तिळामध्ये कॅल्शियम आहे, कॉपर आहे, झिंक आहे, आयर्न आहे। यातील विशेषतः कॉपर आहे ते मेलॅनिनचे प्रोडक्शन वाढवायला मदत करतात। याकरता आपल्याला नियमित 1 चमचा तीळ खाणे गरजेचे आहे। नंबर 3, व्हिटॅमिन B12, आयर्न आणि कॉपर यांचा संयुक्तिक आहार समावेश असणं खूप गरजेचं आहे। या तिन्ही घटकांची जेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप जास्त कमतरता असते तेव्हा आपले अकाली केस पांढरे होत असतात। याकरता दूध, तूप, पनीर, अंडी, तूप आणि पालक यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे। आयुर्वेदानुसार सुद्धा जेव्हा आपलं रक्त जास्त प्रकोपित होतं किंवा अस्थि आणि मज्जा धातूचे पोषण कमी होते तेव्हा आपले केस लवकर पांढरे व्हायला सुरुवात होते। त्यामुळे आपला चौरस आहार असणं खूप गरजेचं आहे। नंबर 4, ड्रायफ्रुट्स। ड्रायफ्रुट्समध्ये बदाम अकाली केस पांढरे होण्यास खूप उपयुक्त ठरते। बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि बायोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे रात्री भिजवून 5 ते 6 बदाम तुम्ही ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ते खायचे आहेत। काळे मनुके आणि खजूर आयर्न रिच आहेत आणि शिवाय अक्रोड आहे ते ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त आहे, त्यामुळे या सगळ्या ड्रायफ्रुट्सचा नेहमी तुम्हाला खाण्यासाठी वापर करायचा आहे। नंबर 5, तेल मालिश। अकाली केस पांढरे होणे या समस्यांवरती जटामांसी, ब्राह्मी, भृंगराज, आवळा या आयुर्वेदिक वनस्पती खूप छान रिझल्ट देतात। या सगळ्या वनस्पतीचे एकत्रित तेल आहे, हे तुम्हाला बाजारामध्ये भृंगराज तेल किंवा महाभृंगराज तेल या नावाने देखील मिळू शकते। या तेलाने आठवड्यातून 2 ते 3 वेळा नियमित मालिश केल्यास तुमचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो। आधीच पूर्ण पांढरे झालेले केस काळे करणे खूप कठीण आहे, परंतु नवीन पांढरे केस होण्याचा जो वेग आहे तो मात्र वरील उपायांनी तुम्ही कमी करू शकता। यासाठी अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये हेअर असा मेसेज करा, त्यावर मी योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन करेन।